उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांच्या शाळेला सुट्ट्या असतात, त्यातली त्यात आंब्याचा सुद्धा सीझन चालू आहे. अशा वेळी मुलांना मधल्या वेळेला खाण्यासाठी तुम्ही आंब्यापासून अनेक पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आज या ठिकाणी आपण आंबा रवा लाडू बनवलेले आहे. हे लाडू जर पाहताना जितके हे लाडू दिसायला छान दिसतात ना, तितकेच चवीला सुद्धा छान चविष्ट लागतात. बऱ्याच वेळा रवा लाडू बनवत असताना पाकाचं टेन्शन येतं, पण हे लाडू बनवत असताना अजिबात पाकाचं टेन्शन येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडू तुम्ही अगदी प्रवासात सुद्धा सहज नेऊ शकता, कारण हे लाडू अगदी महिनाभर छान टिकतात. अजिबात सुद्धा हे लाडू खराब होत नाही. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. आंबा रवा लाडू बनवण्यासाठी साधारणपणे या ठिकाणी मी 2 वाट्या म्हणजे अर्धा किलो हा असा बारीक रवा घेतलेला आहे. याला आपण 0 नंबरचा रवा म्हणतो. रव्याचे लाडू बनवत असताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा, म्हणजे लाडू छान तयार होतात. त्यानंतर या ठिकाणी मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे. जेवढ्या प्रमाणात आपण रव्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या निम्म प्रमाण आपल्याला साखरेचं घ्यायचं आहे. इथे मी 2 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची आहे. त्यानंतर अगदी लो फ्लेमवर ही कढई तापायला ठेवायची आणि 4 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे. तूप जर पाहताल तर मी या ठिकाणी घट्ट तूप वापरलेलं आहे. आता हे तूप आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे. रवा टाकल्यानंतर अगदी पटकन तूप फुलून येतो अशा पद्धतीने. तूप छान कडकडीत गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला 2 वाटे घेतलेला रवा लगेचच घालून घ्यायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवर हा रवा आपल्याला छान खमंग पिवळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे या ठिकाणी आपण एकदम 0 नंबरचा रवा वापरलेला आहे. त्यामुळे अगदी लो फ्लेमवरच हा रवा भाजून घ्यायचा, कारण हा रवा भाजत असताना तो पटकन करपला जातो. म्हणून या रव्याला आपल्याला सतत हलवायचं आहे. साधारणपणे हा रवा भाजण्यासाठी 15-20 मिनिटं लागतात. रवा भाजत असताना जर रवा कच्चा राहिला तर त्या रव्याचे लाडू मात्र चिकट तयार होतात आणि बऱ्याच वेळा रवा भाजत असताना काही रवा करपला जातो, काही कच्चा राहतो, तरीसुद्धा त्या रव्याचे लाडू बिघडले जातात. म्हणून रवा भाजत असताना अगदी लो फ्लेमवर सर्व एकसारख्या रंगावर हा रवा भाजायचा, म्हणजे या रव्याचे लाडू छान खमंग तयार होतात. या ठिकाणी लाडू बनवण्यासाठी आपण बारीक रवा वापरला, त्यामुळे तो रवा अगदी सतत आपल्याला हलवायचा आहे. आता या ठिकाणी जर पाहता सुरुवातीचा रवा कसा होता आणि नंतरचा भाजल्यानंतर हलकासा त्याला पिवळसर रंग येतो. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हा रवा आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्णतः हा रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता ज्या कढईमध्ये आपण रवा भाजला तीच कढई या ठिकाणी मी पाक बनवण्यासाठी घेतलेली आहे. अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही कढई ठेवायची आणि त्यामध्ये घेतलेली 1 वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर घालायचा आहे. त्यानंतर आपण गोड पदार्थ बनवतोय त्यासाठी अर्धा टेबलस्पून इतकं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे या लाडवांना एक प्रकारची छान चव येते. आता हे मिश्रण आपल्याला अगदी लो फ्लेमवर फक्त 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ हे मिश्रण शिजवायचं नाही, कारण या ठिकाणी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी हा पाक पटकन तयार होतो. सुरुवातीला या ठिकाणी जर पाहताल तर साखर अगदी पूर्णतः विरघळलेली आहे आणि त्यामुळे हे मिश्रण पातळ झालेलं आहे. हे मिश्रण आपल्याला सतत हलवायचं आहे. सतत हलवल्यामुळे हे मिश्रण पटकन घट्टसर व्हायला सुरुवात होते. आता या ठिकाणी जर पाहताल हलकासा मिश्रणाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि मिश्रण हलकसं घट्टसर झालेलं आहे. आता या ठिकाणी पाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं, तर एखाद्या डिशमध्ये थोडासा हा पाक घेऊन बघायचा. 1-2 मिनटं हा बाजूला ठेवून थंड करून घ्यायचा. तोपर्यंत गॅसची फ्लेम बंद करायची, कारण पाक पुढे जाऊन घट्टसर होतो आणि परिणामी या पाकाचे लाडू कडक होऊ शकतात. म्हणून गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच पाक चेक करायचा. 2 बोटांमध्ये छान प्रकारे तार तयार झाली की समजून घ्यायचं पाक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता त्या पद्धतीने जरी नाही समजलं तरी फक्त 5 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर हा पाक शिजवून घ्यायचा. आता त्यानंतर हलकासा कोमट हा पाक असताना यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचा आहे. रवा घालत असताना पूर्णतः तो पाकात बुडेल अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आता या व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबात हा रवा कुठेही कोरडा राहता कामा नये. पूर्णतः तो या पाकामध्ये बुडेल अशा पद्धतीने
गरम पाकामध्ये हा रवा अजिबात भिजवायचा नाही. जर तो भिजवला तर मात्र लाडू चिकट होण्याची शक्यता आहे आणि खाताना सुद्धा ते दाताला चिकटले जातात. पाकामध्ये रवा मिक्स करत असताना जर काही गाठी असतील तर त्या चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहे. म्हणजे त्यामधील जो रवा आहे तो सुद्धा छान प्रकारे या पाकामध्ये भिजला जातो. 1-2 मिनिटातच हा रवा छान मिक्स झालेला आहे. पाकामध्ये रवा मिक्स केल्यानंतर तो चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून ठेवायचा आहे. दाबून ठेवल्यामुळे तो छान प्रकारे फुलला जातो. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 1-2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. हे मिश्रण जरी तुम्ही झाकून ठेवलेलं असलं ना तर अधेमध्ये या मिश्रणाला 1-2 वेळा आपल्याला हलवायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण छान भिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत अधेमध्ये उघडून बघायचं आहे आणि छान प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे यामधील जो रवा आहे तो छान एकसारख्या प्रमाणात भिजला जातो. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहता तर अर्ध्या तासानंतर मी हे मिश्रण पाहिलं तर हे थोडंसं ओलसर आहे आणि हातामध्ये रवा घेतल्यानंतर जर पाहिलं तर हा थोडासा हातावर करकर लागत आहे. म्हणजे हा रवा अजूनही छान भिजलेला नाही. जोपर्यंत हा रवा छान भिजत नाही तोपर्यंत या रव्याचे लाडू बनवायचे नाही. हे मिश्रण मी एकदा हलवलं आणि पुन्हा त्याच पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी जर पाहताल तर हे मिश्रण छान प्रकारे भिजलेलं आहे. यातील रवा जर पाहताल तर मस्त छान फुललेला देखील आहे आणि मिश्रण हलकंसं कोरडं सुद्धा झालेलं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला हलकंसं मोकळं करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये ज्या असणाऱ्या गाठी आहे गिठोळ्या आहेत त्या आपल्याला चमच्याच्या किंवा हाताच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहे. या गाठींना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची अजिबात गरज नाही. अगदी सहज हाताने या गाठी फुटल्या जातात. बऱ्याच वेळा लाडू वळताना या गाठी मध्ये येतात आणि लाडू वळताना एकसारख्या प्रमाणात लाडू तयार होत नाही. म्हणून त्याआधी आपल्याला या गाठी मोकळ्या करून घ्यायच्या आहे. लाडू वळण्यासाठी या ठिकाणी आपले मिश्रण तयार आहे. लगेचच हे आपल्याला एखाद्या पसरट भांड्यात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जर पाहताल तर कढईला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही आणि वाया सुद्धा गेलेलं नाही. या ठिकाणी जर मिश्रण पाहताल तर मस्त दाणेदार तयार झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपण बेसन लाडू रवा लाडू बनवतो अगदी त्या पद्धतीचं. जर या ठिकाणी तुमचं मिश्रण अगदीच ओलसर झालं तर 1-2 मिनिटं गॅसवर ठेवून हे मिश्रण परतून घेऊ शकता. आणि जर हे मिश्रण अगदीच कोरडं झालं तर 1-2 चमचे दुधाचे घालून तुम्ही हे ओलसर करून घेऊ शकता. आता या मिश्रणामध्ये जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता किंवा सुकं खोबरं किसून सुद्धा घालू शकता. आता या मिश्रणामध्ये फक्त अर्धा टेबलस्पून इतकी विलायची पावडर घातलेली आहे आणि ती चमचेच्या साहाय्याने छान मिक्स करून घेतलेले आहे. मिश्रण जर पाहताल तर अगदी लाडू सहज हाताने वळता येतील अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता या मिश्रणाचे लगेच आपण लाडू वळून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही लहान मोठे कसेही लाडू वळू शकता. लाडू वळत असताना या ठिकाणी मी गार्निशिंग म्हणून काही बदामाचे आणि पिस्त्याचे काप लावलेले आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा लाडू बांधत असताना त्यापूर्वी या मिश्रणातला जो रवा आहे तो छान फुललेला असायला हवा तरच लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण योग्य आहे. जर या मिश्रणातला रवा भिजलेला असेल करकर करत असेल तर मात्र हे मिश्रण भिजेपर्यंत वाट बघायची आहे. कदाचित जास्तही वेळ लागू शकतो. आता या मिश्रणाचा एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये आपले मध्यम स्वरूपाचे 25 ते 30 लाडू सहज तयार होतात. जर तुम्ही थोड्या मोठ्या प्रमाणात बनवले तर 20-25 लाडू तयार होतील. लाडू वळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे लाडू आपल्याला हवेशीर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. हे लाडू स्टोअर करून जर ठेवले ना तर अगदी महिनाभर छान टिकले जातात आणि मुलांना आदल्यामधल्या वेळेला सहज खाता येतात. आता या ठिकाणी मी एक लाडू तुम्हाला फोडून सुद्धा दाखवत आहे. मस्त रवाळ आणि दाणेदार तयार झालेला आहे. एरवी तर आपण रव्याचे लाडू बनवतच असतो पण यामध्ये आंब्याचा गर घातल्यामुळे या लाडवांना चव सुद्धा छान लागते आणि रंग सुद्धा छान येतो. हे लाडू बनवत असताना या ठिकाणी रंगाचा अजिबात वापर केलेला नाही. अगदी साधी हळद सुद्धा वापरलेली नाही तरी सुद्धा हे लाडू अतिशय चविष्ट आणि रंगाने सुद्धा छान देखणे तयार झालेले आहेत. एकदा तरी या आंब्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारचे आंबा रवा लाडू नक्की बनवून पहा.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या त्याही मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.